एकादशी का करायची? उपवास आपण शब्द वापरतो, आपण म्हणतो उपास. खरं तर भगवंताच्या उप म्हणजे जवळ राहायला मिळणं आणि वास म्हणजे वस्ती करायला मिळणं म्हणजे उपवास. आम्ही उपवासाला, आपल्याकडे म्हणच आहे एकादशी आणि दुप्पट खाशी, नाही का? म्हणून तर उपवासाला आमच्या पुण्यामध्ये उपवासाचे 108 पदार्थ मिळतात. ते पुस्तक मिळतं रेसिपीचं. उपासाची कचोरी आहे, उपासाचा डोसा आहे, उपासाचा वडा आहे, उपासाची भजी आहे, उपासाचा अजून काय भाकरी आहे, ढोकळा आहे. बघा कसे उत्तर. म्हणजे हे सगळं झालंय आज, आहे की नाही? भरपूर ताट आमचं भरलेलं, कधी न भरलेलं असतं एवढं आजच्या दिवशी असतं. पुण्याजवळ कोडीत नावाचं गाव आहे, त्या गावचे महाराष्ट्राचे प्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे, त्यांनी खूप सुंदर विडंबन केलं. ते म्हणाले, गुरुजी खूप सुंदर गातात बरं का. उपास मज लागला सखे ग बाई, उपास मज लागला. आहे ना सगळ्यांचा उपास? उपवास आहे ना? फराळ शब्दच असा आहे की म्हणताना तोंड गरगरीत होते आमचं. हंगामानुसार फळफळावळ असतेच. बरं, उपास म्हटलं की ते सगळं आम्हाला लागतं त्या दिवशी. म्हणजे भगर असू दे, साबुदाण्याची खिचडी असू दे, शेंगदाण्याची आमटी. हा प्रकार असा आहे की कितीही होता भगरीत तो खपतो. आणि इतकं सगळं, म्हणजे किती वाट्या संपल्या त्याचं काही भान राहत नाही. सगळं कॉन्क्रीट जॅम होतं एकदम आजच्या दिवशी, होतं की नाही? आणि एवढं करून चेहरा असा असतो. उपास उपास आहे, काही गिळलंच नाही जणू. उपास मज लागला सखे ग बाई, उपास मज लागला. उकडले बटाटे 6 एकटीसाठी, मोजिल्या खारका 10. किस नुसता केला पहा सखे ग बाई, उपास मज लागला. उपास मज लागला सखे ग बाई, उपास मज लागला. दिवसभर सगळं झाल्यानंतर शेवटी हा उपास मज भोवला. जीव कासा विष झाला. नाहीच जमलं शेवटी. आणि मग दही भात मधुर चोपला सखे ग बाई, उपास मज लागला. त्यामुळे असा उपास काहीच कामाचा नाही. भगवंत हट्ट नाही करत हे सगळं माझ्यासाठी करा म्हणून. अहो, ज्या संसारामध्ये आम्ही स्वतः बांधले गेलोय तिथे भगवंत आम्हाला आठवत नाही. देवानी नाही आम्हाला बांधलं, सद्गुरूंनी नाही आम्हाला बांधलं, आम्ही स्वतःला बांधून घेतलं. सद्गुरू आणि भगवंत आम्हाला सोडवायला आलेत खरं तर. त्यामुळे इथे येऊन भक्तीच्या प्रांतामध्ये भगवंत बाजूला राहतो. प्रपंचामध्ये भगवंत कधी येतच नाही आमच्या. अत्यंत आवडीने प्रपंच करतो. आणि मग असं करता 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 जे काही मागणी याचना आम्ही करतो ना, ती फक्त प्रपंचिकच असते आमची. काय मागायचं? नामदेव महाराज इतकं आगळं वेगळं सुंदर विलक्षण मागणं मागतात. प्रश्न असा आहे, 2 प्रश्नांची उकल करून मी पुढे जाणार. संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी भगवंताकडे मागणं मागितलं. नामदेवांनीच काय, अनेक संतांनी मागितलं. तुकोबांनी मागितलं, ज्ञानोबरायांनी मागितलं. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, कल्याण करी रामराया जनहित विवरी, तळमळ तळमळ होतची आहे तुझा तूची सावरी. माऊलींचं पसायदान प्रसिद्ध आहे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असं म्हणणारे ज्ञानोबराय जगाच्या कल्याणाकरता विश्वात्मक भगवंताकडे पसायदान मागतात. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळांची व्यंकटी सांडू दे, दुष्टांचा दुष्टपणा नष्ट होऊ दे म्हणाले. इतकं उदात्त. जगाच्या पाठीवर इतकं ताकदीचं मागणं कुणीच नाही मागितलं. मागणारा तितक्या ताकदीचा, देणारा सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. ज्ञानोबांचं मागणं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्यांचा अभंग आपण निरूपणाला घेतलाय त्या नामदेव रायांचं पसायदान प्रसिद्ध आहे. आकल्पायुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा. हे नामदेवांचं मागणं प्रसिद्ध आहे. प्रश्न असा आहे, संत का मागतात? जर संत आहेत तर ते मागतात का? मागायची गरज का पडते? कारण भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भगवंताला मला प्रिय भक्त कोण आहे याचं उत्तर भगवंत सांगतात ना. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्ता समे प्रियः. अनपेक्ष, ज्याची कुठलीच अपेक्षा नाही. आणि भक्तीचं सगळ्यात मोठं लक्षण आहे निष्काम, काहीच नको. सध्या मिशनपेक्षा कमिशनला जास्त महत्व आहे. निष्कामता भक्तीमध्ये नाही ना. त्यामुळे अशी निष्कामता ज्याच्याकडे आहे तो भक्त मला प्रिय आहे असं जर भगवंत म्हणतात तर संतांनी का मागितलं?
त्याचं कारण मला असं पहिलं वाटतं की देवच मागे लागला, माग माग म्हणून. अहो देवच मागे लागले, काहीतरी मागा, काहीतरी मागा. भानुदासांच्या मागे भगवंत लागले होते, महाराज काहीतरी मागा. पण भक्तीतलं सामर्थ्य भानुदास महाराजांचं असं होतं, ज्याला आपण ॲटिट्यूड म्हणूया, नाही का, असं सुंदर कॉन्फिडन्स होता. म्हणाले, देवा मला काहीच नको, तुलाच काही हवं असलं तर तू माझ्याकडे घे मागून, तुला काही हवं असेल तर मागून घे. आणि भगवंत तिथे याचकाच्या भूमिकेमध्ये राहतात आणि आपल्या भक्ताला म्हणतात की मला तुमच्या कुळात अवतार घ्यायला, जन्म घ्यायला परवानगी द्या. मग भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. एकनाथ बाबा जन्म घेतात त्या कुळामध्ये. त्यामुळे कायिक नियम, वाचिक नियम आणि मानसिक नियम सांगत असताना संतश्रेष्ठ श्री नामदेवराय महाराज, पांडुरंग परमात्मा ज्यावेळी विचारतो, नामदेवा काहीतरी मागा, काहीतरी मागा, नामदेव महाराज पहिला नियम सांगतात भगवंतांना अभंगाच्या प्रथम चरणात. देह जावो अथवारा हो, देह जावो अथवारा हो, देह जावो अथवारा हो, देह जावो अथवारा अथवारा हो, देह जावो 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 अथवारा हो. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, चरण सोड सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा. पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा,
सोडी सर्वदा चरण सोडी सर्वदा चरण सोडी सर्व वाजवा वाजवा. काटकसर नका करू बरं का. आवडल्यानंतर दाद मनापासून आली पाहिजे आणि ती छान दिलखुलासपणे दिली गेली पाहिजे. टाळ्या वाजवा ना जोरदार. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. संतश्रेष्ठ नामदेवराय महाराज म्हणतात की देवा कायिक नियम सांगितला. माझा नियम आहे भगवंता, देह जावो अथवा राहो. माझा देह गेला तरी चालेल, राहिला तरी चालेल, फरक पडत नाही. पण देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. तुझ्या चरणांवरती, तुझ्या नामाशी, तुझ्या गुणांशी माझं सख्यत्व जुळलं गेलं पाहिजे. भगवंता मी तुझ्या अनुसंधानातच कायम राहिलो पाहिजे. ही नामदेव महाराजांची वाचिक नियमावली आहे, कायिक नियमावली आहे बरं का. कायिक तप, देहाचं तप आहे की भगवंतासाठीच हा देह समर्पित करणार आहे. मना चंदनाचे परित्वा झिजावे समर्थ म्हणतात. देह या शब्दाचा अर्थच असा आहे, यद्दहते नित्यम तद्देहम. जो सतत जळतोय त्यालाच म्हटलंय देह. नामदेव महाराजांना माहिती आहे हा देह जाणार आहे. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काही आहे, संपणार आहे. नामदेव महाराज म्हणतात देह संपला तरी चालेल, राहिला तरी चालेल, पण तुझ्याशी अनुसंधान आमचं असलं पाहिजे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. तो भाव आमचा तुझ्या चरणांजवळ दृढ असला पाहिजे. आणि असा देह यद्दहते नित्यम तद्देहम. तुम्ही म्हणाल कुठे काय जळतंय, देह जळतो म्हटलं ना मी आता. तुम्ही म्हणाल कुठे काय जळतंय. आता अजून थंडी म्हणावी अशी नाही सुरू झाली, पण आता हिवाळ्याचे दिवस सुरू होतील आणि काय जळतंय सांगताय. खरं आहे ना, जळतं बरं का. रोज आपण भोजनाला बसल्यानंतर भूक लागते, आतमध्ये अग्नी आहे प्रत्येकाच्या. तो अग्नी पेटलेला आहे, प्रज्वलित आहे, म्हणून आम्ही इथं बसलोय, चालतोय, उठतोय, फिरतोय. तो अग्नी एकदा विझला की लोक म्हणतात उचला, आहे की नाही. आज समाजामध्ये अशी मंडळी आहेत की देव आहे की नाही याच्यातच अडकलेली आहेत. अजून देव आहे की नाही याच चर्चा फिरतायत. पण देव आहे की नाही याच्यावर विचार करणाऱ्यांना बाबा महाराज सातारकर फार सुंदर सांगायचे. ते म्हणायचे तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, पण त्यांनी तुम्हाला मानलंय एवढं लक्षात ठेवा. आणि ज्या दिवशी तो आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर सुद्धा गर्दी जमेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे या देहामध्ये एक अग्नी आहे. डॉक्टरी शास्त्र त्याला जठराग्नी म्हणतंय. भगवंत म्हणतात अहम वैश्वानरो भूत्वाम प्राणिनां देहमाश्रिताः. तो वैश्वानर अग्नी आहे. त्या अग्नीला आम्ही अन्नाची आहुती देतो. देहाचं भोजन काय आहे? अन्न हे देहाचं भोजन आहे. पण आत्म्याचं भोजन हे भजन आहे बरं का. भजन हे आत्म्याचं भोजन आहे. त्यामुळे देहाला आहुती आहे अन्नाची. मनाचं काय, आत्म्याचं काय, त्याला भजनाशिवाय पर्याय नाही. मग या देहाला अन्नाची आहुती आम्ही घालतो कुठपर्यंत? आतला अग्नी प्रज्वलित आहे तोपर्यंत. एकदा आतला अग्नी विझला की मग बाहेरचा अग्नी असतो. त्यामुळे बाहेरून पेटवण्याआधी, प्रज्वलित अग्नी करण्याआधी संत म्हणतात आतला अग्नी प्रज्वलित करूया. कुठला अग्नी? देहबुद्धीचा अग्नी. मी म्हणजेच देह आहे ही जी धारणा आम्ही केली आहे ना आमच्या बुद्धीनी, तो मी म्हणजे देह नाहीये. या देहामध्ये असणारा मी कोणीतरी वेगळा आहे याची जाणीव करून घेणं आणि भगवंताशी तादात्म्य पावणं. तुकोबराय म्हणतात देह नवे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. स्वामी स्वरूपानंद नावाचे संत आहेत पावसला कोकणामध्ये. ते म्हणतात मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता. माझं पण अहंता ममता संपून जावी, देहाची आसक्ती संपून जावी आणि आतला प्रत्यय व्हावा. मग आनंद काय मिळणार आहे हो? तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये. तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये.
राणीन समाले उपमेशी काय देऊ सुखा उपमेची काय देव शोभा उपमेची काय देव शोभा अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जी होती आच्छा दिली. आतली ज्योत प्रज्वलित होणं आणि एकदा का ती ज्योत प्रज्वलित झाली की मग सोहिरोबानाथ म्हणतात तेथे कैची दिवस राती तयाविण नेत्रपाती हलवू नको रे. आणि अशा अवस्थेमध्ये तो प्रकाश आत्मचैतन्याचा जागृत व्हावा, मग देह गेला तरी हरकत नाही. आणि खरंय झिजणं फार महत्वाचं आहे हो. शीर्यते यत शरीरम म्हटलंय, जे सतत झिजतंय त्यालाच तर शरीर म्हटलंय. 25व्या वर्षी जी देहाची अवस्था आहे ती 75व्या वर्षी नाही. नामदेव महाराज म्हणतात मी देहाची नश्वरता मानतो, मला माहिती आहे देवा देह गेला तरी चालेल, पण तुझा अनुसंधान सुटता कामा नये. पांडुरंगी दृढ भावो. काय अवस्था होती. आजचा जन्मदिवस आहे नामदेव महाराजांचा. भगवंतावर नितांत प्रेम करावं, भगवंताशी बोलावं, खेळावं, नवे वेळ आली तर भांडावं सुद्धा भगवंतासोबत. जन्म झाला पंढरपुरामध्ये. गुणाई मातेला दृष्टांत झाला पांडुरंग परमात्म्याचा की माझ्या पंढरपुरामध्ये येऊन राहा. आणि मग गुणाई मातेनी हट्ट करावा की मला पंढरपूरला जायचंय. पंढरपूरला ही सगळी मंडळी येतात. पंढरपुरामध्ये आल्यानंतर कार्तिक शुद्ध एकादशीचा म्हणजे आजचा दिवस संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा जन्म. भगवंताच्या नामासाठी हा अवतार होता. नामाचाच प्रचार प्रसार पुढच्या काळामध्ये केला म्हणून नाव सुद्धा ठेवलं नामदेव. असा भक्तीचा पताका भक्तीची हातामध्ये घेतली, जिला एक टोक होतं नामाचं, एक टोक होतं ज्ञानाचं आणि दांडा होता तो भक्तीचा. म्हणून धर्माची पताका असते बरं का, झेंडा पक्षाचा असतो. त्यामुळं धर्म पताका संतांनी हातामध्ये घ्यावी आणि अवघं भारत भ्रमण करावं. नामदेव महाराजांचं इतकं विलक्षण कार्य आहे. आजच्या दिवशी त्यांचं स्मरण नाही केलं, खरं तर त्यांचा अभंगही त्याच कारणासाठी घेतलाय तर आपली मोठी चूक ठरेल. 5 वर्षाचे होते नामदेव महाराज, फक्त अलौकिक सिद्धी 5व्या वर्षी. आणि नामदेव गाथा म्हणजे स्वतःच जणू काही आत्मचरित्र लिहावं नामदेव महाराजांनी, की ज्या पद्धतीने अनुभव व्यक्त करावे, कशा पद्धतीने भगवंत आपल्याशी बोलत होते, कशा पद्धतीने खेळत होते, कशा पद्धतीने मी भगवंताशी भांडत होतो. 5व्या वर्षी अलौकिक सिद्धी प्राप्त करावी. नामदेव महाराजांनी सकाळची वेळ, दामा शेट्टी पहाटे उठलेत आणि नामदेव महाराजांना सांगतायत, उठवलं नामया आजचा नैवेद्य पांडुरंगाला तू अर्पण कर बरं, मी गावाला चाललोय, परगावी चाललोय. पूर्वीची मुलं आई वडिलांचं ऐकायची. आता असं सांगावं लागेल या गोष्टी, म्हणून मी हात जोडून जिथं जाते तिथे माता भगिनींना सांगते, आपल्या लेकरांना कीर्तनाला घेऊन या. काळाची खूप मोठी गरज आहे ती, खूप मोठी. आमच्या पोरांच्या आयुष्यात दुसरं काही नसतं. सकाळी टीव्ही, दुपारी टीव्ही, संध्याकाळी टीव्ही, रात्री टीव्ही, नाहीतर मग मोबाईल हातामध्ये आहे. या पलीकडे जाऊन जीवनाचं तत्वज्ञान संतचरित्रांच्या माध्यमातून कळायचं असेल तर या धर्ममंडपाखाली लेकरांना घेऊन आलंच पाहिजे, यावंच लागेल आपल्याला. नामदेव महाराज कधी कळतील आम्हाला. 5 वर्षाचे होते नामदेव महाराज. आई वडिलांनी सांगितलं नामया देवाला नैवेद्य अर्पण करायचंय तुला. ऐकलं. 5 वर्षाचे होते. आईच्या मागे पहाटे बसणं लागले. आई आई लवकर लवकर, पांडुरंगाला भूक लागली असेल, त्याच्याही आधी मला भूक लागली आहे, लवकर जेवायला दे, लवकर नैवेद्याचं ताट तयार कर. गुणाई मातेनी तयार केलं नैवेद्याचं सुंदर ताट आणि केळीच्या पानांनी झाकून दुडू 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 धावत राऊळामध्ये आलेत नामदेव महाराज. पांडुरंगाच्या समोर उभे राहिले, मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं. करा सुरुवात म्हणले, आता करा सुरुवात देवा. तर एवढ्या अर्जवानी देव उठणार आहे का हो? देव जेवणार आहे का हो? इथं माणसातल्या माणसाशी आम्हाला नीट वागता येईना, बोलता येईना. पाषाणातला देव आमच्याकडून कधी उठणार? पण नामदेवांचा अर्जव काय होतं? देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. भगवंता पांडुरंगा, रोज माझे वडील येतात. किती वय आहे? 5 वर्षाचं वय आहे फक्त. आपल्या घरातलं आठवून बघा, 5 वर्षाचं लेकरू. 5व्या वर्षी नामदेव महाराज सांगतात, पांडुरंगा माझे वडील आज गावी गेलेत, रोज ते येतात आणि आज मी आलोय, म्हणून हे बघ बऱ्या बोलानं पटकन जेवण कर, उशीर झालाय, मी लवकर उठलोय तुला नैवेद्य द्यायचा म्हणून. जेव रे बाबा, उशीर करू नको. सगळे उपाय करून झाले तरी पांडुरंग हलेना, बोलेना, उठेना. आणि एक क्षण असा यावा, तितिक्षा काय असते, निष्ठा काय असते आणि दृढ भाव काय असतो. पांडुरंगी दृढ भावो काय असतो? नामदेव महाराज म्हणतात, देवा जर आता जेवला नाहीस ना बऱ्या बोलानं, तर इथं या पायरीवर डोकं आपटून जीव देईन म्हणाले. आणि धावले ना. पायरीवर डोकं आपटणार,
लागलंच नाही डोक्याला. मऊसर हात डोक्याखाली लागला आणि गाभाऱ्यातनं आवाज आला, नामदेवा, दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेव महाराज हुशार होते. नामदेव महाराज म्हणले, पांडुरंगा, दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास बोललास, चल चाटून पुसून स्वच्छ कर. सगळं ताट स्वच्छ करायला लावलं देवाला आणि रिकामं ताट घेऊन नामदेव महाराज घरी येतात. गुणाई माता सांगते, नामया एवढा धीर नाही का रे धरवला कार्ट्या, सगळं संपवलंच नैवेद्याचं ताट. आई मला भूक लागली, लवकर जेवायला वाढ. गुणाई माता म्हणते, अरे जेवलास ना तिथे? नाही ग आई, ज्याच्यासाठी होतं तो जेवलाय. कोण? देव जेवला? हो आई, देव जेवला. नामदेवा, खोटं बोलायला लागलास का रे? अगं आई, नाही ग बाई, ज्याच्यासाठी होतं तो जेवला. कुणी बघितलं? अगं कुणी कशाला बघायला पाहिजे? या डोळ्यांनी मी ग पाहिला, या डोळ्यांनी मी ग पाहिला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. या डोळ्यांनी, या डोळ्यांनी मी ग पाहिला, या डोळ्यांनी मी ग पाहिला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. आई, देव जेवला आणि 5व्या वर्षी भगवंतांनी यांच्याकडून जेवण करावं. आपल्याकडून जेवतात का? कधी कोणी जेवलंय बघा, आठवून बघा. आपण देवासाठी कधी रडलोय देव जेवत नाही म्हणून? नामदेव महाराज रडले. दृढ निष्ठा होती, दृढ भाव होता. आपण मूल रडलं, जेवलं नाही तर रडू. एखाद्या दिवशी आपलं पोटचं पोर जेवलं नाही ना, महिला वर्ग, आपल्याला वाईट वाटतं का नाही? खरं सांगा. पण देवच जेवला नाही म्हणून आपण रडतोय का? नाही ना, नाही रडत आपण. देव जेवला म्हणून रडत नाही. नामदेव महाराज रडले देव जेवत नाही म्हणून. संत रडले भगवंतासाठी आणि अत्यंत आर्त स्वराने प्रार्थना करावी भगवंतांची. तेव्हा भगवंताला यावं लागायचं. पाषाणातलं चैतन्य जाग करण्याचं सामर्थ्य संतांकडे होतं. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. श्रोते हो, पायरीवरच्या एका फुलानी भगवंतांच्या गळ्यातल्या हारातल्या एका फुलाला प्रश्न विचारला, का रे बाबा, अरे आपण एकाच माळ्याच्या मळ्यात उगवलो, एकाच झाडाला होतो, एकाच टोपलीतनं इथं आलो, पण तुझं भाग्य, तू देवाच्या गळ्यात आणि मी देवाच्या पायरीवर, सगळे तुडवून जातात मला. देवाच्या गळ्यातल्या त्या हारातल्या फुलांनी उत्तर दिलं, बाबा रे, तुझं खरं आहे, मी देवाच्या गळ्यात आहे आणि तू पायरीवर पडलास, पण देवाच्या गळ्यात इथं विराजमान होण्याकरता माझं काळीज आरपार करायला लागलं रे. मला सगळी सुई माझ्या काळजातनं घालून घ्यावी लागली. महाराजांचा अभंग आहे, साहोनिया टाकी घाये, पाषाण देवची झाला पाहे. देह जावो अथवा राहो ही अवस्था असेल तर भगवंत आपलंसं करून घेतल्याशिवाय राहत नाही. आणि मग एकदा त्या चरणांची आसक्ती किंवा त्या चरणांचा आनंद मिळाला तर परिणाम काय होतो? नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. चरण सोडी तरवता, चरण सोडी तरवता, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी तरवता,
न सोडी सर्वथा तुझी आण पंढरीनाथा. शपथ घेतली देवाचीच. देवा आता तुझे चरण सोडणार नाही. आता तू गवसलास, तू प्राप्त झालास, आता तुला सोडणार नाही. जनी म्हणे बा विठ्ठला आता जीवेन सोडी तुला. ही जनाबाईंची पण अवस्था होती. काय आहे असं त्या चरणा सुखामध्ये? काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही तुझं देवा. तुलाच माहिती नाही तुझ्या इथे काय आनंद आहे. का उभा राहिला देव विटेवर? भक्तांच्यासाठी तिष्ठत उभा राहिला. आणि प्रेमाचा भुकेला असलेला भगवंत, त्या भगवंताची ओढ खऱ्या संतांना लागली. त्या चरण सुखासाठी सगळी मंडळी आषाढी कार्तिकीची वाऱ्या करू लागली भगवंताला बघण्याकरता. काय आहे असं त्या भगवंताच्या दर्शनामध्ये काय मिळालं? नाथबाबांनी फार सुंदर सांगितलं. कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे, प्राणाचाही प्राणू पाहता, सुख सांगो काय गे. तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. तुळशी माळ गळा कस्तुरीचा टिळा, तुळशी माळ गळा कस्तुरीचा टिळा. तुळशी हार गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, भक्त कृपेची माय गे, ओळखिली विठाई गे, एका जनार्दनी विटे जोडी आले पाय गे. चरण न सोडी सर्वथा. नाथांनी काय केलं? एका जनार्दनी विटे जोडी आले पाय गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. संतांनी सांगितलं जसं एखाद्या भ्रमराला, त्या कमळाला कळत नाही माझ्याकडे काय आहे, पण भ्रमराला कळतं. कुमुदिनी काय जाणे परिमळ, भ्रमरा सकळ भोगीतासे, कुमुदिनी काय जाणे. भगवंतांच्या चरण सुखामध्ये नेमकं काय आहे? सगळ्या सुखांचा आगर असलेला परमात्मा, त्याच्या चरणाचं वेड संतांना लागलं. म्हणून आता तुझे चरण सोडणार नाही. नामदेव महाराज म्हणतात, चरणन सोडी सर्वथा आण. शपथ त्याचीच घेतली. आण तुझी पंढरीनाथा, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडो नेदी, संसार व्यसनी पडो नेदी, संसार व्यसनी पडो नेदी. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. नाथांचं मागणं आहे. आज या कायिक आणि वाचिक मानसिक मागण्यामध्ये, नियमामध्ये संतश्रेष्ठ नामदेव महाराज सांगतात, हा मानसिक नियम आहे बरं का. चरणन सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. या मनानी धाव कुठं घेतली पाहिजे? तुकोबराय सांगतात, मना तेथे धाव घेई,
देवाचे पाणी डोळे तू निघाले सुख डोळे तू निघाले सुख मनात धाव काही राहील उत्तमाच्या पायी मनात धाव काही राहील उत्तमाच्या पायी निघाले सुख डोळे तू निघाले सुख घ्याले सुख घ्याले सुख विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा विठोबा भक्ती प्रेमा वीणा ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा वीणा ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा दया माझी प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा तुझी आण पंढरीनाथा भगवंता कायिक नियम मानसिक नियम आणि आता वाचिक नियम नामदेव महाराज भगवंताला सांगतायत बरं का मी हे नियम केलेत खरं तर नियम करणारी माणसं खूप दुर्मिळ आहेत माऊलींनी सुद्धा सांगितलंय नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नियम करणारी माणसं खूप दुर्मिळ आहेत आणि त्या पद्धतीने व्रतस्थ राहून परमात्मा प्राप्ती करता प्रयत्न करणारी मंडळी त्यामुळे भक्तीचा दिखावा करणारी मंडळी भरपूर असतील प्रदर्शन करणारी मंडळी बरीच असतील पण परमात्म्याकरता खरंच तळमळणारी नामदेव महाराजांसारखी विरळे संत होते नामदेव महाराज म्हणतात की आता माझ्या मुखामध्ये अखंड भगवंता तुझं नाम राहिलं पाहिजे तुझं नाम मंगल आहे आणि मंगल असलेल्या भगवंता तुझं नाम सुद्धा मंगल आहे तू मंगलकारक आहेस आणि असं तुझं नाम माझ्या मुखामध्ये का येत नाही हा प्रश्न नामदेव महाराजांना वारंवार पडत होता नामाचे प्रचारक होते नामदेव महाराज ज्यावेळी 5व्या वर्षी अलौकिक सिद्धी प्राप्त झालीच कीर्तन इतकं सुंदर करायचे पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नवे संपूर्ण भारतभर भगवंताच्या नामाचा प्रसार आणि प्रचार नामदेव महाराजांनी केलाय भक्तीची पताका फडकवत ठेवली सुंदर प्रचार प्रसार करावा नामदेव महाराजांनी त्या नामाचा वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम चरणन सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा तुझं नाम मंगल आहे पण माझं मन ते नाम घ्यायला तयार नाही अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा काबा न घे नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि कपंथा जाशी झणी आम्ही सगळं करतो पण भगवंताला जे आवडतं ना ते नेमकं करत नाही देवाला काय आवडतं देवाला त्याचं नाम आवडतं देवाला त्याच्या कीर्तीचं गायन आवडतं म्हणून कीर्तनामध्ये भगवंत नाचतो नामदेवांच्या कीर्तनामध्ये नाचत होता देव इतका नाचत होता की पितांबर सुटलं तरी सुद्धा त्याचं भान नाही त्याला राहायचं एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटे माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटे माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटे ओ नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग
कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, पंढरीचा राव उभा असे. त्याला त्याचं कीर्तन आवडतं. मला सांगा, आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की नाही? जागे आहेत का आपण जागे आहेत ना? मी असं म्हटलं, आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की नाही? हा, मग त्याचे म्हणजे बघा, लोकांनी आपल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे हा अनेकांचा समज असतो, धारणा असते. आमच्या महिला वर्गावर तर बऱ्याचदा एक असं एक आमच्याबद्दल असं बोललं जातं की 4 कोडोलीच्या बायका एकत्र आल्या समजा की त्यांच्याकडं सगळं कोडोलीचं वर्तमानपत्र मिळेल. तुम्ही म्हणाल, ताई महिला कीर्तनकार असून तुम्ही आमची निंदा करता. निंदा नाही करत. सांगू का, आपल्यावरचा हा जो ठपका आहे ना, आपली निंदा करतात ना, जरा बाजूला करूया, काही चर्चा. भगवंताच्या नामासंदर्भात काही बोलता येतंय का? बोलू ऐसे बोल. नामदेव महाराज म्हणले, जेणे बोले विठ्ठल डोले. आमचं बोलणं असं असू दे की दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल परमात्मा डोलला पाहिजे. कधीतरी आपण असं बोलूया. म्हणजे आमच्या चर्चा असं असतात, तिचं काय झालं, ती कुणाबरोबर गेली, आणि ती तशीच तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको, हे सगळ्यांना सांगतो आम्ही. पण कधीतरी आपण अशी चर्चा करूया. आज ज्ञानेश्वरीच्या किती ओव्या वाचल्या? आज हरिपाठ म्हटलास का ग? आज दासबोध घेतलास का हातात? आज मनोबोधाचे काही श्लोक म्हटले का? आज गीतेचा अध्याय करायला घेतला का? म्हणजे येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती ना. माऊली म्हणतात, त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकल. का आम्ही या ग्रंथांची कास धरायची? का भगवंताचं नाम घ्यायचं? संतांना काय गरज होती हो हे सांगण्याचं? वास्तविक ते कधीच मुक्त झाले होते. माऊली हरिपाठात म्हणतात, मागील या जन्मा मुक्त झालो, तरी सुद्धा आम्ही आलो, आम्ही वैकुंठीचे वासी आलो. याची कारण अशी का हो? कारण बघवलं नाही आम्ही या भवसागरामध्ये गटांगळ्या खातोय हे संतांना पाहवलं नाही, म्हणून आले, परत आले. आणि तुमचं माझं कल्याण व्हावं याकरता 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी दिली माऊलींनी आमच्यासाठी. जगाने दिलेले सगळे आघात सहन केले, पण अशी अक्षरं तुमच्या माझ्यासाठी दिली. ती अक्षरे नवती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका प्रगटली असे तुकोबराय म्हणतात. एकेका अक्षरात आहे माझा रमाकांत. इतकं सामर्थ्य आहे प्रत्येक अक्षराचं. प्रत्येक अक्षरात भगवंत आहे. आणि ते सगळं आम्ही बाजूला ठेवतो. आपण डॉक्टरकडे जातो बरं का, काही दुखणं खुपणं आलं की आम्हाला तो डॉक्टर नावाचा देव त्यावेळी आठवतो. डॉक्टरांकडे आम्ही जातो. मग डॉक्टर काय करतात, आम्हाला गोळ्या औषधं लिहून देतात, प्रिस्क्रिप्शन देतात. ते आम्ही मेडिकलमध्ये जातो. बऱ्याच जणांचं ते नेमकं काय लिहिलंय वाचण्याकडेही लक्ष नसतं, पण आम्ही इतका विश्वास ठेवतो त्या चिठ्ठीवर. लगेच जातो, गोळ्या औषधं घेऊन येतो आणि देवासमोर त्या गोळ्या ती औषधं ठेवतो आणि हळदी कुंकू आपलं वाहतो. बरोबर ना? आपण जागे आहे ना? असंच करतो ना आपण? नाही, आपण काय करतो, औषधं घेतो. जो काही कोर्स असेल 4 दिवसाचा 5 दिवसाचा, तो आनंदाने. का? विश्वास आहे, डॉक्टरवर विश्वास आहे आमचा. मग अहो, तुमच्या माझ्या कल्याणाकरताच ज्यांनी जन्म घेतलाय त्या संतांनी टाहो फोडून सांगितलं, नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नाम परते तत्व नाही रे अन्यथा. नाम परते तत्व नाही रे अन्यथा. वाया आणि पंथा जाशी झणी. वाया आणि पंथा जाशी झणी. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. सामान्य जनाविषयी कळवळा वाटला, प्रेम वाटलं, गुडते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून तुमच्या माझ्याकरता पुन्हा पुन्हा अवतीर्ण झाले देवते संत निमित्त त्या प्रतिमा. प्रत्येक कुळात प्रत्येक जातीमध्ये संत आले
आणि आम्हाला जीवन जगण्याचं एक सुंदर मार्गदर्शन करून गेले ना हो. नामदेव महाराजांनी किती सुंदर सांगितलं. बरं हे फक्त भक्तीच्या प्रांतात आहे का, म्हणजे देवभक्तीच्या संदर्भात आहे का? नाही हो, देशभक्तीच्या संदर्भात सुद्धा हेच तत्व आमच्या क्रांतिकारकांनी, आमच्या समाजसुधारकांनी आणि आमच्या अनेक महापुरुषांनी हेच तत्व आचरलं. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यावेळी मध्य समुद्रामध्ये उडी घेतात त्यावेळी त्यांना विचारलं जातं, भीती नाही का वाटली तुम्हाला? सावरकर म्हणतात, मला गीतेचं तत्वज्ञान माहिती आहे, माझा आत्मा अमर आहे, संपेल तो देह. देह जावो अथवा राहो, पण माझी मातृभूमी आजारी आहे, माझी आई जर संकटात आहे, ती पारतंत्र्यात आहे, तर तिला मुक्त करण्याकरता देह जावो अथवा राहो. मला सांगा काय वय होतं भगतसिंगांचं? 22-23 वर्ष. हे काही फासावर जाण्याचं वय आहे? पण नाही हो. ज्यावेळी फाशी देत होते भगतसिंगांना, त्यांची आई, त्यांची माता त्या कारागृहाच्या, त्या जेलच्या बाजूला, बाहेरच्या बाजूला भिंतीशी कान लावून रडत होत्या. मातोश्री, लोकांनी विचारावं, क्यों रो रही हो माता? भगतसिंगांच्या आईने सांगावं, मेरा भगत आज जा रहा है इसलिए मैं नहीं रो रही. माझा भगत आज फाशी जातोय, देशासाठी, मातृभूमीसाठी बलिदान करतोय, म्हणून मी नाही रडत आहे. मला भारत मातेला देण्याकरता माझ्याकडे एकच भगत आहे, म्हणून मला वाईट वाटतंय. असे 7 पुत्र जरी माझ्या पोटी जन्माला आले असते ना, तरी ते मी भारत मातेला दिले असते. देह जावो अथवा राहो. हे देशभक्तीच्या बाबतीतही हे तत्व, संतांचे विचार आमच्या देशभक्तांनी सुद्धा अनुसरले. कारण देश हाच देव. सावरकरांचं विधान आहे ना, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाला मी काहीतरी देणं लागतो. बघा ना, इतकी परिस्थिती आज विचित्र होऊन बसली. 22 जानेवारी रोजी काय घडलं या देशामध्ये? सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा इतिहास या भूमीमध्ये घडला. प्रभू रामचंद्र 500 वर्षांचा वनवास संपवून सिंहासनाधिष्ठित प्रतिष्ठित झाले. पण झालं असं की या 500 वर्षांमध्ये हिंदू बांधव अनेक जाती जमातींमध्ये वाटला गेला. 22 जानेवारी नंतर घडलं एकच, आमचे सगळे हिंदू अनेक जातीपातीमध्ये वाटले गेले आणि कितीतरी कोट्यावधींच्या संख्येमध्ये मुस्लिम एकत्र आलेत. असा परिणाम घडतोय. म्हणून सावरकर म्हणायचे की मला भीती मुस्लिमांची नाही, मला भीती ख्रिश्चनांची अजिबात नाही, मला भीती इंग्रजांची तर मुळीच नाही, मला भीती आहे ती हिंदू द्वेष्ट हिंदूंचीच म्हणाले. आमचीच माणसं आमचा घात करतात ना. जुन्या काळी सह्याद्री चॅनलवर एक मालिका लागायची, तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, आठवा? किती सुंदर आमचा काळ होता ना हो. म्हणजे टीव्ही कलर नव्हता, टीव्ही साधा होता, ब्लॅक अँड व्हाईट होता, पण माणसाची मन रंगीत होती, स्नेह होता, आपुलकी होती, एकमेकांबद्दल आर्द्रता होती, प्रेम होता. असा तो दार लावायचा टीव्ही असायचा बघा घराघरामध्ये. काही घरामध्ये तर इतकं रामायण महाभारत त्या टीव्हीला लागलं. माझी आजी तर इतकी देवभोळी, ती उदबत्ती ओवाळायची टीव्ही पुढं. काही लोक नारळ फोडायचे रामानंद सागरांचं रामायण लागलं की. इतकं. बरं, घरातला एक माणूस कायम अँटिनेवर असायचं, मुंग्या ते हलवाय गेल्या क्या आल्या क्या, नाही का? मग घरामध्ये त्याच्यावरनं भांडणं व्हायची, आता पुढचा एपिसोड मला बघू दे, आता तू. आणि मग इतका आनंद होता. माणसं गरीब होती पण मनाची श्रीमंती फार सुंदर होती, संस्कारांची श्रीमंती होती. घराघरामध्ये सगळं, घरामध्ये माणसं, जेवणारं माणूस छान बसून वाढायचं, जेवायचं, आणि वाढणारं माणूस आग्रह करून करून वाढायचं. आता उलटं झालंय, वाढणारा माणूस उभा आहे एका जागी आणि जेवणारा माणूस 10 ठिकाणी जागा मिळते का बसायला, फिरत फिरत जेवतंय. बुफे. मग आम्ही कुठे गेलो? पूर्वीचा काळ असा होता, घराघरामध्ये एखाद्याच्या घरात दूध नसलं ना तर लोक म्हणायचे काळा चहा, कोरा चहा देतात. गरिबी असायची. पण आता ती श्रीमंतीचं लक्षण होऊन बसलंय, ब्लॅक टी, लेमन विथ जिंजर टी. का हो? आमची संस्कृती इतकी सुंदर आहे. अहो, नवीन मुलं प्रश्न विचारतात, आरतीवरनं हात का फिरवायचा? आरती करतो आपण, देवाची आरती घे बाबा, असं एखाद्या लेकराला सांगितलं तर ते घ्यायला तयार नसतं. मग त्याला सांगूया समजून की अरे बाबा, आमच्या पूर्वसुरींनी, आमच्या संत महात्मांनी, आमच्या पूर्वजांनी हे का सांगितलं? कोरोनामध्ये कापराचं महत्व आपल्याला कळलं. मग घराघरात गाडीमध्ये कपूर लावायला सुरुवात केली लोकांनी. पण आमच्या संतांनी, आमच्या पूर्वजांनी आम्हाला किती श्रीमंती आमच्या संस्कृतीची सांगून दिली की आरतीवरनं हात फिरवायचा. कापूर आरती आहे ती
तिच्यावरून हात फिरवला की आपोआप हाताचं सॅनिटायझेशन होणार आहे, निर्जंतुकीकरण होणार आहे, आणि मग निर्जंतुक झालेल्या हातावरती पुढे प्रसाद घ्यायचा असतो. ही भारतीयांची श्रीमंती. पण आम्ही हे सगळं बाजूला टाकलंय बरं का. संतांनी टाहो फोडून फोडून सांगितलं. छत्रपती शिवप्रभूंनी आईकडून हे सगळे संस्कार घेतले, रामायण महाभारत शिकले, कीचकाची छाती फोडणारा भीम छत्रपती शिकले, आणि म्हणून तर पुढे पराभव करता आला अफजल खानाचा, अनेक राक्षसांचा पराभव करता आला. भगवंताचं अधिष्ठान समोर ठेवलं, कारण देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. आणि भगवंता तुझं नाम इतकं गोड आहे, इतकं गोड आहे की ते आमच्या मुखामध्ये कायम असलं पाहिजे. हा नामदेव महाराजांचा अट्टहास. आणि पुन्हा नामदेव महाराज म्हणतात की देवा, हा जो मी नियम केलाय ना, बघा संत कसे असतात, हा जो कायिक वाचिक आणि मानसिक मी नियम केलाय. वाचिक नियम काय? वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम, प्रेम मागून घेतलं. काय मागितलं नाथांनी? काय मागितलं? भक्ती प्रेमा वीणा ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा वीणा ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम. प्रेम मागून घेतलं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. भगवंता फक्त तुझं प्रेम दे, म्हणून तर ते प्रेम भंडारी ठरले. भगवंताचं अत्यंत लाडकं असं व्यक्तिमत्व ठरलं संतश्रेष्ठ नामदेव महाराज. आणि ज्या दिवशी पंढरपूर सोडलं नामदेव महाराजांनी, ज्ञानदेवांनी सांगावं, नामदेवा पंढरपुरात राहून जमणार नाही, बाहेर पडावं लागेल. 1 वर्ष ज्ञानदेवांच्या बरोबर तीर्थयात्रा, नंतरची 40 वर्ष अखंडपणे भारत भ्रमण केलं, आणि 80व्या वर्षी नामदेव महाराज पंढरपुरात येतात. आले ते थेट घरी नाही गेले, पांडुरंगाच्या पायरीवर उभे राहिले. भगवंता, या पायरीवर उभा राहून मी तुझ्याशी भांडलो 5व्या वर्षी, मी तुझ्याशी भांडण केलं, तुझ्याशी संवाद केला, तुझ्यासोबत खेळलो. भक्त कैवारिया होशी नारायणा बोलता वचना काय, लाज, तुला लाज वाटते का रे माझ्याशी बोलायला? या शब्दामध्ये तुझ्याशी भांडण सुद्धा केलं. आणि खरंय देव भांडले बरं का. जनाबाईचं तर भांडण फार वेगळं असायचं. अरे विट्या, अरे विट्या, मुळं मायेच्या कारट्या. पुढचं इथे सांगत नाही, कारण जनाबाईंचे असे शब्द विलक्षण प्रचंड टोचण. बरं, हे आश्चर्य काय, जनाबाईचे अभंग कुणी लिहिले? जनाबाईंनी, देवानी, पांडुरंगानी लिहिले. जनाबाई बोलतायत, पांडुरंग लिहितायत. अरे विट्या, अरे विट्या, मुळं माहेच्या कारट्या, स्वतःच भगवंत लिहितायत. इतका अधिकार होता हो. नामदेव महाराज आले, भगवंतांना सांगतायत, देवा आता मला कळलं सर्वाभूती परमात्म तत्व कशा पद्धतीने आहे. मी फक्त कीर्तनात बोलत होतो, पण एको देव हा सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, हे उपनिषदांचं तत्वज्ञान मी जाणलं. आणि आता मला कळलं, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल. नामदेवांचा खूप सुंदर अभंग आहे. मी अवकाश तू भूमी, मी आकाश तू भूमिका, तू आकाश मी भूमिका, तू पिंडी मी शाळुंका, तू समुद्र मी द्वारका, स्वये दोन्ही. नामा म्हणे पुरुषोत्तमा, स्वये भुललो तुझिया प्रेमा, तू कुडी मी आत्मा, स्वये दोन्ही. असा ऐक्य आणि अद्वैताचा साक्षात्कार नामदेव महाराजांना होतो. तिथे उभे राहतात आणि पांडुरंग परमात्म्याला सांगतात, देवा की आता हा जो नियम मी केलाय ना, तो नियम जरी मी केला असला तरी तो सिद्धीला तू न्यायचा. शेवटचं चरण. नाम म्हणे केशव राजा
केशवराजा नामा म्हणे 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 केशवराजा चालवी माझा केला पण चालवी माझा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण तालवी मजा केला पण तालवी मजा केला पण तालवी मजा चरण सर्वता कोडे सर्वता चरण कोडे सर्वता चरण नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा चरण न सोडी सर्वथा तुझे आण पंढरीनाथा. संतांचा अधिकार असा आहे. नामदेव महाराज म्हणतात मी नियम केला हाची माझा नेम सिद्धी नेई. नाथ महाराज सुद्धा म्हणतात ना की मी नियम केला पण तू तो सिद्धीला न्यायचा. सत्य संकल्पाचा दाता नारायण मी संकल्प करेन पण तू संकल्प तू सिद्धीला न्यायचा. आणि मग अशा भक्ताची अवस्था काय होते तुकोबराय सांगतात आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा. अशी अवस्था सद्भक्ताला प्राप्त होते. म्हणून भक्त शिरोमणी या पदाला पोहोचलेले आणि सगळ्यांना वंदनीय ठरणारे विठुरायाचे प्रेम भंडारी असणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज भगवंताला याचना करतात, प्रार्थना करतात, विनवणी करतात. केला नेम चालवी माझा. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली पारायण सप्ताहातलं कीर्तन हे बरोबर 11ला संपावं अशी अपेक्षा राहते. म्हणजे संयोजकांच्या बरोबर श्रोत्यांची सुद्धा. त्यामुळं तो प्रयत्न माझ्या परीने मी केलाय. आपला जास्त वेळ इथून पुढे सुद्धा घेणार नाही. अजिबात काळजी करू नका. हे पारायण माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं चालू आहे. ज्ञानेश्वरींचा माऊलींचा हा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी हे वर्ष आहे. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताते ही पैजा जिंके असं म्हणणाऱ्या ज्ञानोबांनी मराठी भाषेचा गौरव केला. आणि त्यांच्याच या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला. हे केवढं मोठं आपल्या मराठी भाषे म्हणजे आपल्या आईचा केलेला गौरव आहे. हा आपल्या आईचा केलेला सन्मान आहे. जसं ज्ञानोबांचं हे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे तसं तुकोबरायांचं हे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आहे. 375 वर्ष तुकोबरायांच्या जन्माला या वर्षी होत आहेत. त्यामुळे गाथा काय ज्ञानेश्वरी काय गाथा हातात घेऊया तर आमचा माथा सुधरेल. माऊलींची ज्ञानेश्वरी हातात घेऊया सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आम्ही म्हणतो आम्हाला ज्ञानेश्वरी कळतच नाही. खरं सांगू का आमची अडचण काय आहे? आईची भाषा लेकराला कळत नाही असं कधीच होत नाही. कळते पण आमचं अडचण किंवा समस्या अशी आहे की आम्ही लेकरू व्हायला तयार नाही.
मी करता ऐसे म्हणसी समर्थ म्हणतात तरी तू दुःखी होशी. श्रीराम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. करते पण भगवंताकडे देऊया. माऊलींना सुद्धा धाकटं पण खूप आवडायचं. माऊली म्हणतात थोरपणा परासांडी जे व्युत्पत्ती अवघी विसरीजे जे जगात धाकुटे होईजे तै जवळीक माझी. कशाला मोठेपणा. आज आम्ही अहंकार नावाची जी गोष्ट घेऊन बसलो ना आणि भगवंताला ॲलर्जी आहे ती दंभाची. देवाला अहंकार अजिबात आवडत नाही. परवा पुण्यामध्ये ट्रॅफिक सिग्नलला एक गाडी दिसली मला. मोठी गाडी होती बरं का. माणसं कशाचा अहंकार करतील माहिती नाही. आणि हे मीच नाही आपण सगळे पाहता. फक्त जरा आज कीर्तनात बोलते त्या गाडीच्या मागे असं लिहिलं होतं. मोठी सफारी गाडी होती. म्हणले भाऊंशी वाकडं स्मशानात लाकडं. कशाचा अहंकार आम्ही करतो. धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्मशाने. सगळंच इथं राहणार आहे. देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. सोबत फक्त कर्म येणार आहे ना. मग ते कर्म या देहानी असं घडावं. बघा ना कर्माच्या बाबतीमध्ये माणूस स्वतंत्र आहे पण फळाच्या बाबतीत परतंत्र आहे. फळ भगवंत आम्हाला देणार आहे. त्यामुळे कर्म असं करूया की भगवंताला उत्तम फळ आम्हाला द्यावंच लागेल. आमचा देह देवकार्यासाठी देशकार्यासाठी झिजावा. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. ही अवस्था तुमची माझी सुद्धा साधकावस्थेमध्ये भक्तीच्या वाटेवरती व्हावी. आणि मग हे करत असताना जीवनातल्या अनेक समस्यांची उत्तर आम्हाला मिळतील. कशाला कुणाचा हेवा करायचा द्वेष करायचा मत्सर करायचा. मी हात जोडून सांगते श्रोते हो माझ्यावर विश्वास ठेवा. अंतःकरणाची शुद्धता आणि नीतियुक्त जर आपलं आचरण असेल ना तर माझ्यावर विश्वास ठेवा परमेश्वर काटा सुद्धा टोचू न देण्याची जबाबदारी घेतो. कारण त्याचं ब्रीद आहे त्याचं आश्वासन आहे योगक्षेम वहाम्यहम. तो सांभाळतो. तो आपला नियम सांभाळतो. तो आपला संकल्प सुद्धा सिद्धीला नेतो जसा नामदेव महाराजांचा नेला. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते.